शहरामध्ये जर विचार केला तर जी गुंडशाही असते का ज्या ठिकाणी ज्यावेळेस निवडणुका येत्या काहीतरी गुंड लोकांना दारूचं आमिष दाखवलं जातं व यामुळे अधिक व्यसनदिनतेचं प्रमाण वाढलेलं आहे व 2 नंबरचा सुद्धा मोठा शिरकाव राजकारणामध्ये झालेला आहे. काय वाटतं? अगदी खरंय. हे जे पुढारी लोक आहे ना यांच्या माग माझं तरुण मित्रमंडळाला तरुण पोरांना नम्र विनंती, यांच्या माग जाऊ नका. तुम्ही तुमचा धंदा काही करा, तुम्ही गोळ्या विका, पानपट्टी टाका, तुमची वडिलांना शेतीमध्ये मदत करू लागा, पण यांच्या मागे अजिबात जाऊ नका. यांच्या मागे तुम्ही गेले तुमचं सगळं संपलं, काहीच नाही राहणार तुम्हाला. आज कोणत्याही ठिकाणी नोकरीची तुम्हाला शाश्वती नाहीये. सगळं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने हे लोक भरू राहिले आणि त्यांचं राज्य चालू राहिले. काय वाटतं मग येणाऱ्या विधानसभेत एक चांगलं पारदर्शी सरकार जेणेकरून महाराष्ट्राला चांगली एक वाट कोणी देऊ शकतं, अशी जर क्रांती घडवायची असेल तर या ठिकाणी भाजपा जनता पार्टी असेल